बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या. ऐकलं ना तुम्ही गाणं? मस्त झिंगड गाणे. तुम्ही पण झिंगला असाल या गाण्यावरती, मी पण झिंगलोय. पण बाई आणि वाडा हा शब्द नक्की कुठनं आला ह्याचा जर विचार केला तर तुम्ही म्हणाल होय, हा शब्द आला आहे निळू भाऊकडून, बाई वाड्यावर या. तसं नाही आहे ते. ह्या बाई आणि वाडा ह्या शब्दाचा जर तुम्ही सखोल अभ्यास जर केला तर तुम्हाला काही माहिती समोर येईल. ती अशी की पूर्वीच्या काळी नाचगाणे करणारे जे कलावंत होते तर त्यांचं आयुष्य एवढं विदारक होतं की नाचगाणं करून त्यांचा उदरनिर्वाह होत नव्हता. तर जे गावातील जे त्या काळी जी लोक होती, रंगेल, जहागीरदार, शौकीन, रंगेन, श्रीमंत व्यक्ती, मग अशा त्यातल्या काही सुंदर स्त्रियांना ते आपल्या वाड्यावर घेऊन जात आणि एका बंदिस्त खोलीमध्ये त्यांना आयुष्यभर डांबून ठेवलं जात. संपूर्ण आयुष्य एखाद्या कारागृहात डांबलेल्या अवस्थेत ती स्त्री काढायची. म्हणजे त्या स्त्रीला फक्त त्या कामासाठी तिथे ठेवली जायची. म्हणजे बाई ठेवणे हा प्रकार तिकडून आला. त्या स्त्रियांचं आयुष्य ना एवढं नरक यातनाने भरलेलं असायचं ना की त्यांना मूलबाळ होऊन द्यायचं नाही. कारण मूलबाळ जर झालं तर इस्टेटीमध्ये वगैरे दौलतीमध्ये वाटेकरी होईल म्हणून. आणि समजा एखादं अपत्य झालंच तर त्यांना वाड्याच्या पाठीमागे त्या झालेल्या बाळाला वगैरे तिथंच पुरलं किंवा गाडलं जाईल. आणि चुकून एखादं राहिलं, जगलं वाचलं तर त्याला भविष्यात कडू बियाणं असं संबोधलं जायचं. तर मला वाटतं ही शिवी तिकडूनच आली असेल, ए कडू भाड्या वगैरे. तर ती स्त्री म्हणजे जोपर्यंत ती मरत नाही तोपर्यंत ती वाड्याच्या बाहेर म्हणजे तिला काही काढलं जायचं नाही. आणि जेव्हा ती मृत्यू पावायची तेव्हा तिला उचलण्यासाठी 7-8 धिप्पाड माणसं लागायची. कारण कोणाशीही संपर्क नसल्यामुळे, बसल्या जागी असल्यामुळे, डांबलेल्या अवस्थेत आणि नुसतं खाऊन पिऊन ती स्त्री एखाद्या ज्वारीच्या गोणीच्या पोत्यासारखी ना टम्म फुगलेली असायची. तर तुम्ही म्हणाल आज बाई आणि वाडा हा विषय काढायचा कारण काय? तर बाई ठेवणे हा प्रकार आजही आपल्या समाजात पुन्हा चालू झाला आहे. आणि ह्या प्रकाराला एक सुंदर नाव देण्यात आलेलं आहे, लिव्ह अँड रिलेशनशिप. लिव्ह अँड रिलेशनशिप म्हणजे प्रेम नव्हे, हा निव्वळ आणि निव्वळ एक व्यभिचार आहे. लिव्ह अँड रिलेशनशिप म्हणजे लग्नाआधी एकमेकांना समजून घेणे नव्हे, तर लग्नाआधी अंतरपाठाआधी एकमेकांना नागडे करणे आणि एकमेकांचा गरजेसाठी केवळ आणि केवळ वापर करणे आणि त्यानंतर यूज अँड थ्रो. जी नाती मेंदवात केवळ घाण आणि गू भरून निर्माण होतात, मला नाही वाटत म्हणजे अशाने एक सुदृढ समाज निर्माण होईल. उच्च शिक्षित आणि आधुनिकतेच्या नावाखाली असे घाणेरडे प्रकार करणाऱ्या लोकांचा धिक्कार असो. तर माझा महिलांना, स्त्रियांना आणि मुलींना एक नम्र विनंती आहे, तुमच्या आयुष्यात जर असा घाणेरडा आणि बिभत्स प्रकार, असा अध्याय जर सुरू होत असेल तर नाही म्हणायला शिका. कारण संविधानाने तुमच्यासाठी पंचपक्वान्न नव्हे तर हिऱ्या मोत्याचं ताट वाढलं आहे तुमच्यासमोर, त्याचा मान राखा. शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध, डरकाळी फोडल्याशिवाय राहत नाही. माणूस म्हणून जन्माला आला तर माणसासारखं वागा, उगाच कुत्र्या मांजरासारखं कुठेही हेपलू नका. असे घाणेरडे कृत्य करू नका की समाजाने तुम्हाला म्हणायला पाहिजे की डुकरीचं दूध पिऊन गू का थिंडायलास की काय. कटू आहे पण सत्य आहे, जरा विचार करा.